नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या परमात्म्याला माझा साष्टांग नमस्कार. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे सेल्फ लव्ह. कदाचित अनेक जणांना हा विषय नवीन वाटेल, पण खरं सांगतो मित्रांनो, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण जे काही जीवन जगत असतो त्यामध्ये आपली जास्तीत जास्त धावपळ ही आई-वडील, पती-पत्नी, मुलं-बाळं, भाऊ-बहिणी यांच्यासाठीच झाल्याचे लक्षात येईल. कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल या भावनेत गुरफटून जातो. या सर्व धावपळीत स्वतःला मात्र विसरून जातो. स्वतःच्या खाण्यापिण्यावर, आरोग्यावर लक्ष म्हणावे तितके राहत नाही. इतरांच्यावर प्रेम करताना आपल्या स्वतःवर प्रेम करणेच आपण विसरून जातो. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात सेल्फ लव्हबद्दल. स्वतःवर प्रेम करायचे म्हणजे नक्की काय करायचं, असा प्रश्न आपल्यापैकी अनेक जणांना पडला असेल. आपणच आपल्यावर प्रेम करायचं म्हणजेच आपण इतरांवर प्रेम करताना, माया करताना जी काळजी घेऊन जीव लावतो तेच सर्व आपण आपल्या स्वतःवर, आपल्या स्वतःसाठी करायचे आहे. आपण जेव्हा इतरांवर प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीची खूप काळजी घेत असतो. त्या व्यक्तीला काय हवं, काय नको ते पाहत असतो. त्याच्या आवडीनिवडी सांभाळतो. त्याला दुःख होणार नाही, त्याच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेत असतो. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्षणाला आनंदी ठेवण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो. अगदी याचप्रमाणे आपण आपल्या स्वतःला आनंद वाटेल, आपले अंतर्मन खुश राहील, आनंदी राहील, सुदृढ राहील यासाठी प्रत्येक क्षणाला काळजी घेतली पाहिजे. इतरांच्या सुखाबरोबरच स्वतःच्या सुखासाठी, आनंदासाठी काही वेळ आपण दिला पाहिजे. आपण आहे तर हे सर्व जग आहे. आपणच या जगात नसू तर इतर गोष्टींना तरी काय अर्थ उरतो याचाही गंभीर विचार आपणच करायला हवा. आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी समजून घेतल्या पाहिजेत. आपल्याला स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींसाठी जाणीवपूर्वक वेळ देऊन त्यातून आनंद मिळवला पाहिजे. वेळेबरोबरच आवश्यक तेवढा पैसाही खर्च करायला शिकले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची आवड-निवड ही वेगवेगळी असू शकते. कोणाला खेळाची आवड असेल, कोणाला व्यायामाची आवड असेल, कोणाला वाचनाची आवड असेल, कोणाला समाजसेवा आवडत असेल, इतरांना मदत करण्याची आवड असेल, तर त्याप्रमाणे वेळेचे आणि पैशाचे नियोजन करून कृती केली पाहिजे. आपल्या आवडीची गाणी ऐकणे, मनमुराद नाचणे, वेगवेगळ्या विषयांची पुस्तके, व्हिडिओ, कथाकथन, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने या विविध माध्यमातून आपल्याला ज्ञान आणि आनंद घेता येतो. जर आपल्याला गाणी ऐकण्याचा छंद असेल तर त्या गाण्यांवर आपल्याला येईल तसे नाचून लहान बाळासारखं अगदी जगता आलं पाहिजे. इतरांना काय वाटेल याचा अजिबात विचार न करता स्वतःच्या आनंदासाठी जगायला शिकलं पाहिजे. आनंदरूपी डोहात डुंबून जायला शिकलं पाहिजे. आपण आपल्या वयोमानाप्रमाणे आवश्यक तो व्यायाम, योगासने, ध्यानधारणा, पूजापाठ, त्याचप्रमाणे बागेतील निवांत फेरफटका, निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवणे, आपले शरीर आणि वयोमान याप्रमाणे आवश्यक तो आहार, विहार आणि निद्रा यांचे योग्य ते नियोजन करून जगले पाहिजे. आपल्याला आवडणारे चांगले चांगले कपडे आपण खरेदी केली पाहिजेत. काळाप्रमाणे चांगला मोबाईल असो, घड्याळ असो, चष्मा असो, गॉगल असो, शूज असो या गोष्टी घेऊन आपण आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगले नटून थटून आरशासमोर उभारून आपण किती सुंदर आणि रुबाबदार दिसतोय ते पाहून एकदा आनंद घेऊन तरी बघा. वेगवेगळ्या प्रदेशात पर्यटन करून आनंद घेण्याचा प्रयत्न करा. हे सर्व करत असताना प्रत्येक ठिकाणचे आपले फोटो सेशन जरूर झाले पाहिजे. गरजेप्रमाणे शक्य तिथे व्हिडिओ घ्यायला विसरू नका. निवांत क्षणी या सर्व गोष्टी पाहताना तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद निर्माण होईल ते एकदा अनुभव घेऊन पहा. तुम्हाला एक वेगळाच अनुभव, आनंद दिसून येईल. आणि खरं सांगतो मित्रांनो, हेच तर खरं जीवन आहे. आपण आपल्याला आनंद देणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टी जरूर केल्या पाहिजेत. आपण केलेल्या कामाचे आपणच कौतुक करायला शिकलं पाहिजे. आपणच स्वतःला शाबासकी देऊन एकदा बघा. त्यामुळे आनंद तर होईलच, पण त्याचबरोबर स्वतःचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास नक्की मदत होईल. आपल्या आनंदात आपले स्वकीय, मित्रपरिवार यांना सामावून घेण्याने आनंद कैक पटीने वाढेल. हाही विचार जरूर करा बरं का. सदैव आनंदी राहून इतरांना आनंद देऊ
हे जग सुखी व्हावे हीच श्रींची इच्छा, याप्रमाणे जगूयात मित्रांनो. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. यामुळे आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रेरणा मिळेल आणि सर्वात प्रथम आपल्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.